एक ब्रेकिंग न्यूज आहे। मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेमध्ये मागासवर्ग आयोग सुद्धा प्रतिवादी आहे। आयोगाला प्रतिवादी करण्याचा अंतरिम अर्ज न्यायालयाने आता मान्य केलेला आहे। न्यायमूर्ती शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याचे न्यायालयाने निर्देश दिलेत। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ असलेल्या याचिकाकर्त्यांचा मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करायला विरोध होता, तर आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची आयोगाला प्रतिवादी करण्याची त्यांनी मागणी केली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेमध्ये आता मागासवर्ग आयोग सुद्धा प्रतिवादी असेल। मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवरती सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आता मागासवर्ग आयोगाला देखील प्रतिवादी करण्याच्या याचिकेला अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती दिलेली आहे। आता या संपूर्ण याचिकेमध्ये मराठा मागासवर्ग आयोग हा देखील प्रतिवादी करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत होता। ज्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका केली होती त्यांना मागासवर्ग आयोगाला याचिकेमध्ये नमूद करण्यासाठी त्यांचा विरोध होता, तर ज्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता त्यांनी मात्र मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याची भूमिका घेतली होती आणि या मागणीवरती आता अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला फैसला दिलेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।